बघा मित्रांनो, तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये म्हटलं होतं की सर जीकेचा स्रोत सांगा. तो तुमच्या समोर आहे मित्रांनो. जे तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये येत आहे, कदाचित ते तुम्हाला इथून येत असेल असं मला वाटते. जर तुम्हाला परीक्षेमध्ये यावरती प्रश्न आले तर नक्की मला खाली तसं कमेंट बॉक्समध्ये सांगा. ओके. आणि पुढं या लेक्चरच्या समोर मी काही चार्ट दिलेले आहे, मी जे कलेक्ट केलेले आहे चार्ट, ते चार्ट पण तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. आणि ज्यांची एक्झाम व्हायची आहे नक्कीच तुम्हाला याच्यातून बऱ्यापैकी प्रश्न उतरतील. पहा, आता मी पूर्णच्या पूर्ण वाचणार नाही, मी तुम्हाला की पॉईंट सांगत नेतो आणि तो पेन घेऊन बसा आणि पॉईंट्स काढणं चालू करून द्या आता. ओके. सो पुढचे काही मिनटं हे आपले असणार आहे मित्रांनो. चला, तर सामाजिक आणि धार्मिक प्रबोधन. स्टेट बोर्डच्या पुस्तकामधील मी हा चॅप्टर का सिलेक्ट केला हे तुम्हाला पुढं कळणार आहे, कारण आपल्याला समाज सुधारकांवर प्रश्न विचारले जात आहे. तुम्ही लिहत चला. मग आता इथं बघा, ब्राह्मो समाज. आता तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? तर ब्राह्मो समाजाची स्थापना राजाराम मोहन रॉय यांनी केली होती 1828 मध्ये. हा एक पॉईंट लक्षात घ्या पहिल्यांदा. ठीक आहे. चला, त्यानंतर पुढं काय लक्षात घेऊ आपण. ठीक आहे. पुढचा पॉईंट बघा काय म्हटलेला आहे की प्रार्थना समाज. आता बघा, दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी 1948 मध्ये मुंबई येथे, लक्षात घ्या, मुंबई येथे कशाची? परमहंस सभेची स्थापना केलेली होती. एक हा पॉईंट लक्षात घ्या. तर प्रार्थना समाजाची स्थापना लक्षात घ्या, त्यांचे बंधू आत्माराम पांडुरंग यांनी केली होती. ठीक आहे. आणि हेच या समाजाचे पहिले अध्यक्ष होते. म्हणजे तुम्हाला जर प्रश्न विचारला की प्रार्थना समाजाची स्थापना आणि अध्यक्ष पहिले कोण होते, ते होते डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर. आणि त्यांचे जे भाऊ होते दादोबा पांडुरंग तरखडकर, ज्यांना आपण मराठी भाषेचे पाणिनी सुद्धा म्हणतो, त्यांनी 1848 मध्ये मुंबई येथे परमहंस सभा स्थापन केली होती. सो ह्या दोन गोष्टीतला फरक तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर बघा, यावरती प्रश्न विचारला आहे मित्रांनो. 1873 सत्यशोधक समाजाची स्थापना 1873 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलेली होती. ठीक आहे. मी फक्त कीवर्ड सांगत जातो, ते तुम्ही पॉईंट्स काढत चला. ठीक आहे. त्यानंतर बघा, पुढं हा प्रश्न मला आला होता, गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक कोण आहे? बघा मित्रांनो, मला हा प्रश्न आला होता, गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर महात्मा ज्योतिराव फुले. मग आता लक्षात घ्या, तुम्हाला काय विचारलं जाऊ शकते? ब्राह्मणाचे कसब, त्यानंतर शेतकऱ्याचा आसूड, सार्वजनिक सत्यधर्म. ठीक आहे. या पुस्तकातून लेखन कोणी केले? चारही नावं लिहून घ्या. ब्राह्मणाचे कसब, गुलामगिरी, शेतकऱ्याचा आसूड आणि सार्वजनिक सत्यधर्म. ओके. सो लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, महात्मा ज्योतिराव फुले. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न काय येऊ शकते? वन लाईनर प्रश्न आहे, लक्षात घ्या. आर्य समाजाची स्थापना कोणी केली? आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली होती 1875ला. आणि लक्षात असू द्या, त्यांनी एक ग्रंथ पण लिहिला होता जो वेदांवर भाष्य करणारा होता. ग्रंथाचं नाव होतं सत्यार्थ प्रकाश. ओके, सत्यार्थ प्रकाश. तर बघा, मग आर्य समाजाची स्थापना कळली तुम्हाला, स्वामी दयानंद सरस्वती 1875, आणि त्यांचा ग्रंथ पण कळलेला आहे सत्यार्थ प्रकाश. आणखी एक प्रश्न येऊ शकतो, ब्रीद वाक्य काय होतं? आर्य समाजाचं वेदांकडे परत चला. कोणी दिला संदेश वेदांकडे परत चला? स्वामी दयानंद सरस्वती आणि त्यांचा आर्य समाज. ओके, लक्षात येत आहे मग मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर पहा, रामकृष्ण मिशन. आता हा प्रश्न येऊ शकतो तुम्हाला तलाठीमध्ये किंवा येणाऱ्या एक्झाममध्ये, की रामचा प्रश्न येऊ शकतो, रामकृष्ण मिशन. रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य स्वामी विवेकानंद यांनी 1897 मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना केली होती. म्हणजे मिशन या संस्थेची स्थापना कोण केली होती? तर ते केली होती स्वामी विवेकानंद, कारण त्यांच्या गुरुचं नाव होतं रामकृष्ण परमहंस. 1897 पाठ ठेवा. झालं. त्यानंतर पुढे चला, स्वामी विवेकानंद बघा 1893 मध्ये, बघा 1893 मध्ये काय आहे? तर तुम्हाला इथं दिसत असेल, 1893 मध्ये अमेरिकेतील शिकागो या ठिकाणी विश्वधर्म परिषदेत ते काय होते? हजर होते. आणि त्यांनी काय म्हटलं होतं की भारतातील तरुणांना त्यांनी संदेश दिला, उठा, जागे व्हा, ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका. असा प्रश्न येऊ शकतो तुम्हाला. ओके. सो हे पॉईंट्स आहे मित्रांनो. कसे वाटत आहे नक्की सांगा. आणि तुम्हाला आता सोर्स जो आहे तो पण इथं बऱ्यापैकी मिळालेला असेल. त्यानंतर पहा, आता इथं काय महत्त्वाचं आहे बघा, हा प्रश्न मला आला मित्रांनो. हा पण प्रश्न मला त्याच दिवशी आला की गोपाळ हरी देशमुख यांचे टोपण नाव काय आहे? तर लोकहितवादी आहे. ठीक आहे. आता तर विश्वास झाला असेल मित्रांनो तुम्हाला की जो सोर्स आहे तो स्टेट बोर्डचा आहे. ठीक आहे. जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, कारण आपला व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर पहा, आता लॉर्ड विल्यम बेंटिंगला सतीबंदीचा कायदा करण्यासाठी राजाराम मोहन राय यांनी मदत केली होती. हा पण एक पॉईंट लक्षात असू द्या. लॉर्ड विल्यम बेंटिंगला सतीबंदीचा कायदा करण्यासाठी कोण मदत केली होती? राजाराम मोहन राय. त्यानंतर बघा, शतपत्रे. हा पण पॉईंट येऊ शकतो तुम्हाला की शतपत्रे कोणी लिहिली होती? तर शतपत्रे लोकहितवादी यांनी लिहिली होती प्रभाकर या वृत्तपत्रातून. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. भाऊ महाजन यांचं प्रभाकर वृत्तपत्र होतं, त्यातून त्यांनी शतपत्रे लिहिली होती. आणि मला हा
प्रश्न आला होता की गोपाळ हरी देशमुख यांचं टोपण नाव काय आहे, लोकहितवादी, आणि वर मी प्रश्न दाखवला तुम्हाला गुलामगिरी. ठीक आहे, गुलामगिरी पुस्तक कोणाचं आहे. तर येत्या लक्षात. मग त्यानंतर पहा 1848 मध्ये महात्मा फुले यांनी पुणे येथे भिडेच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा काढली. पहा आता कोणाच्या वाड्यात, भिडेच्या वाड्यामध्ये 1848ला. झाला प्रश्न बदला. आणि त्यांच्या पत्नी ज्या आहे सावित्रीबाई फुले यांनी त्यांना काय दिली होती, साथ दिलेली होती. ठीक आहे, त्यानंतर पुढे चला, महत्त्वाचे पॉईंट सांगत नाही तो फक्त मी तुम्हाला काय येऊ शकते बघा. ताराबाई शिंदे यांचा कोणता ग्रंथ आहे. ताराबाई शिंदे यांचा ग्रंथ आहे मित्रांनो स्त्री पुरुष तुलना. पाठ करा, स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला होता, 1882चा ग्रंथ आहे मित्रांनो स्त्री पुरुष तुलना, हा ताराबाई शिंदे यांनी लिहिलेला होता. त्यानंतर आणखी एक पहा, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पुण्यात अनाथ बालिकाश्रम सुरू केलं होतं. यांनी पुण्यामध्ये अनाथ बालिकाश्रम सुरू केलेलं होतं. ओके, सो अनाथ बालिकाश्रम कोणा सुरू केलं, मग प्रश्न लक्षात घ्या, महर्षी धोंडो केशव कर्वे. ठीक आहे, यांच्यावरही बरेच प्रश्न विचारलेले आहे. वेगवेगळ्या शिपमध्ये वेगवेगळे प्रश्न विचारले जात आहे. आणखी काही तुम्हाला की शारदा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली. शारदा सदन संस्थेची स्थापना ही पंडिता रमाबाई यांनी केलेली होती. मोस्ट एमपी करा. तर सेवा सदन कोण केलं स्थापन, असं जर प्रश्न आला तर लक्षात घ्या रमाबाई रानडे. बघायचं तात्पर्य एकच आहे, काखेत कडसा गावाला वडसा असं करायचं नाही. सांगायचं तात्पर्य एकच आहे की मटेरियल हे सगळं तुमच्या जवळ आहे, तुम्ही फक्त ते व्यवस्थित रीड करा. ओके, आता तर तुमचा विश्वास बसलेला असेल. ठीक आहे, आणि तुम्ही जे मला काम सांगत आहे की सर हे सर्च करून द्या, ते सर्च करून द्या, ही माझ्या इकडे लागली जबाबदारी. आणि मी तुम्हाला ते पॉईंट्स पण व्यवस्थित काढून देतो. फक्त तुम्ही बुक पेन हाती घ्या आणि ते लिहायला सुरुवात करून द्या. व्यवस्थित पॉईंट काढा सगळे. कसं करा, पंडिता रमाबाई शारदा सदन असं डॅश करून लिहा, रमाबाई रानडे सेवा सदन लिहून घ्या, आणि नंतर मग एक रिव्हिजन द्या. मग मला सांगा काय फरक पडतो तर. ओके, सो क्लिअर झालं. त्यानंतर पुढे चला. तर पुढे बघा मित्रांनो, सर सय्यद अहमद खान यांनी मोमेडन ॲग्लो ओरिएंटल कॉलेजची काय केली होती, स्थापना केली होती. आणि एक वर आणखी महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, अब्दुल लतीफ यांनी द मोमेडन लिटररी सोसायटी स्थापन केली होती. बघा, याचा फायदा तुम्हाला कंबाईन एक्झाममध्ये तर होणारच, पण अदर एक्झाममध्ये सुद्धा होणार आहे मित्रांनो. ठीक आहे, व्यवस्थित पाठ करा. अब्दुल लतीफ यांनी कोणती संस्था काढली, द मोहमेडन लिटररी. ठीक आहे, आणि सर सय्यद अहमद खान यांनी कोणती काढली, मोहमेडन ॲग्लो ओरिएंटल कॉलेज. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. त्यानंतर बघा हा प्रश्न आलेला होता का नाही बघा, की 1915 मध्ये हिंदू महासभा संघटनेची स्थापना कोणी केली होती. तर बघा पंडित मदन मोहन मालवीय. आणि बनारस हिंदू विद्यापीठाची काय झाली, येथूनच पायाभरणी झालेली होती. सो हिंदू महासभा, बनारस हिंदू विद्यापीठ पाठ ठेवायचं आहे. पंडित मदन मोहन मालवीय यांनी काय केली होती, स्थापना केली होती. आणि 1915 साल पण पाठ ठेवा मित्रांनो. त्यानंतर बघा डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी 1925 मध्ये RSS म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसंघाची काय केली होती, स्थापना केली होती. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके मित्रांनो, चला पुढे जाऊ आपण. त्यानंतर बघा तुम्हाला परीक्षेत जे जे टॉपिक विचारले जाईल त्याच्यावर मी सर्च करत आहे आणि ते तुमच्यापर्यंत प्रोव्हाइड करून देत आहे. ठीक आहे, तर हे असू द्या लक्षात. संवाद कौमुदी राजाराम मोहन राय यांचं होतं. ठीक आहे, गुलामगिरी बघा हा प्रश्न आला होता मला, महात्मा ज्योतिबा फुले, आर्य समाज, स्वामी दयानंद सरस्वती. ओके मित्रांनो, तर हे क्लिअर करा. चला पुढे चलो मग मी. याच्यामध्ये पण आपण काही महत्त्वाचे पॉईंट्स तुम्हाला सांगतो पटपट. बघा त्यामध्ये काय महत्त्वाचा पॉईंट आहे इथे बघा, हा जो पॉईंट दिसत आहे तुम्हाला काय दिसत आहे, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर कुठे आहे असा प्रश्न आला तर उत्तर कोणतं घ्यायचं आहे, पुणे. लक्षात असू द्या, पुण्याला आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढे चला मित्रांनो. त्यानंतर पुढे चला, पुढचा पॉईंट बघा हा प्रश्न मला आला होता की दर्पण जे वृत्तपत्र आहे, दर्पण वृत्तपत्र कोणी सुरू केलं होतं 1832 मध्ये. 1832 मध्ये दर्पण हे पहिलं मराठी वृत्तपत्र सुरू केलं होतं बाळशास्त्री जांभेकर यांनी. यावरती पण मला प्रश्न आला. त्यानंतर प्रभाकर म्हटलं तर भाऊ महाजन लक्षात ठेवा. केसरी मराठा म्हटलं तर लक्षात असू द्या लोकमान्य टिळकांनी स्थापन केले होते. मात्र केसरीचे संपादक गोपाळ गणेश आगरकर होते आणि मराठाचे जे संपादक होते ते होते आपले लोकमान्य टिळक. आणखी प्रश्न येण्याची जास्त चान्सेस आहे. 28 डिसेंबर 1885 भारतीय राष्ट्रीय सभेची काय झाली होती, स्थापना झाली होती. तेव्हा त्याचे पहिले अध्यक्ष कोण होते, व्योमेशचंद्र बॅनर्जी. आणि एकूण किती प्रतिनिधी हजर होते, 72. कुठे भरलं होतं, मुंबईमध्ये गोकुळ दास तेजपाल संस्कृत पाठशाळेमध्ये ते भरलं होतं. झालं क्लिअर. नामवंत वकील होते कोलकात्याचे, व्योमेशचंद्र बॅनर्जी हे अधिवेशनाचे पहिले अध्यक्ष होते. ओके, सो क्लिअर मित्रांनो, हे तुम्ही इथे पाठ ठेवा. ओके, जवळपास सगळ्याच पेपरमध्ये हे तुम्हाला कामी येणार आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढे चला, मवाळ युग. तर मवाळ युगाचा कालखंड विचारला तर काय सांगायचं आहे, 1885 ते 1905. चला 1885 ते 1905. तुमची मी रिव्हिजन करून देतो मित्रांनो, फक्त तुम्ही व्यवस्थित हे सगळं ऐकून घ्या. पहा, मवाळ कालखंड कधी बघितला, 1885 ते 1905. मग जहाल कालखंड कधीचा सर, तर 1905 ते 1920. आणि गांधीयुग कधीचं, 1920 ते 1947. ठीक आहे, तर हा एक पॉईंट सर्वांनी लक्षात घ्या.
ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा, आता महत्त्वाचा पॉईंट कोणता आहे इथे तुम्हाला दिसत असेल, केसरी आणि मराठा जे वृत्तपत्र आहे ते लोकमान्य टिळकांनी काय केलं होतं की सरकारच्या दडपशाहीवर घणघाती टीका केल्या होत्या त्यांनी. ठीक आहे, हा एक पॉईंट लक्षात घ्यायचा आहे. बंगाल प्रांतात अमृत बाजार पत्रिका हे होतं, यावरही तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर प्रश्न काय विचारला जाऊ शकतो बघा, गीता रहस्य कोण लिहिलं, असा ऑनलाईनर प्रश्न येईल तर उत्तर काय असलं पाहिजे, टिळकांनी. लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य हा मंडालेच्या तुरुंगात. बघा पॉईंट काय नॉलेज आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की स्टेट बोर्डला सोडायचं नाही, लक्षात घ्या. कारण स्टेट बोर्डच्याच आधारावर तुम्हाला चांगली नोकरी लागणार आहे, हे लक्षात घ्या. गीता रहस्य लक्षात घ्या. गीता रहस्य कोणा लिहिलं, लोकमान्य टिळकांनी लिहिलं होतं मंडालेच्या तुरुंगामध्ये. त्यानंतर शिवजयंती आणि गणेश उत्सव त्यांनी सुरू केलं होतं. इथं माहितीसाठी लिहून घ्या, शिवजयंती सुरू झाली होती 1895ला आणि गणेश उत्सव सुरू झाला होता 1893ला. ओके, सो पहिले गणेश उत्सव आणि नंतर शिवजयंती 93-95 असं डायरेक्ट पाठ ठेवून द्या. ठीक आहे. त्यानंतर इथं बघा एक पॉईंट दिला आहे, लॉर्ड कर्झन यांनी. हा पण एक प्रश्न येऊन गेलेला आहे तलाठीमध्ये. ठीक आहे, की बंगालची फाळणी 1905 मध्ये करणारा कोण होता, लॉर्ड कर्झन होता. 1905 पाठ ठेवा. ठीक आहे, हिंदू मुस्लिमां फूट पाडून स्वातंत्र्यता चळवळ दुर्बळ करणे हेतू होता. त्यानंतर आपण काय म्हटलं होतं की बंगालची फाळणी कधी झाली होती, 16 ऑक्टोबर 1905ला. म्हणून हा दिवस लक्षात घ्या, दिवस आहे मित्रांनो, हा राष्ट्रीय शोक दिन म्हणून साजरा करण्यात आला होता. मित्रांनो लेक्चर कसं वाटत आहे प्लीज खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा मला, जेणेकरून मी तुमच्यासाठी आणखी लवकरात लवकर व्हिडिओ घेऊन येईल. ठीक आहे. त्यानंतर पहा, सर्वत्र वंदे मातरम गीत गायलेलं होतं म्हणते. ओके, सो 16 ऑक्टोबर राष्ट्रीय शोक दिवस पाठ ठेवा, कारण या दिवशी लॉर्ड कर्झननं बंगालची काय केली होती, फाळणी केलेली होती. ठीक आहे. त्यानंतर आता पहा हा प्रश्न, त्यानंतर बघा मित्रांनो, हा प्रश्न येण्याची जास्तीत जास्त चान्स आहे की 1906ला जे राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन भरलं होतं कोलकात्याला, तेव्हा त्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते, तर त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते दादाभाई नौरोजी. त्यांनी स्वराज्य या शब्दाचा सर्वप्रथम उच्चार केला होता. ठीक आहे. आणि राष्ट्रीय सभेची चतुसूत्री कोणी सांगितलेली होती, तर ती दादाभाई नौरोजी यांनी सांगितली होती. दादाभाई नौरोजी यांना भारताचे पितामह सुद्धा म्हटलं जाते. सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि तुम्हाला माहीत असेल की भारतात सर्वप्रथम दारिद्र्याचं मोजमाप कोणी केलं होतं, तर ते केलं होतं दादाभाई नौरोजी यांनी. सो हा एक पॉईंट लक्षात घ्या. बघा मित्रांनो, मला विश्वास नाही होत आहे मित्रांनो की या याच्यातून मला 3 प्रश्न आले. बघा 1905 हा पण प्रश्न मला ॲज इट इज विचारला की 1905ला भारत सेवक समाजाची स्थापना करण्यात आली होती. लक्षात घ्या, कोण केली होती, गोपाळ कृष्ण गोखले. तर मला तरी वाटते मित्रांनो की हा सोर्स तुम्ही आता व्यवस्थित रेफर करा. आणि तुम्ही माझं नाही, तुम्ही इतर चॅनलवर टाकलेले जे प्रश्न आहेत ते प्रश्न चेक करा, तुम्हाला जास्तीत जास्त दिसतील की सोर्स स्टेट बोर्ड आहे म्हणून, विशेषतः म्हणजे. ठीक आहे, आपल्याला अंदाज घ्यायला काही हरकत नाही आहे. ठीक आहे. तर 1905ला भारत सेवक समाजाची स्थापना गोपाळ कृष्ण गोखले यांनी केलेली आहे. सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट की जहाल आणि मवाळ यांच्यामध्ये 1907ला सुरत अधिवेशनात काय पडली होती, फूट पडली होती. सो सुरत अधिवेशन फूट असा वन लाईनर साधा प्रश्न येऊ शकतो, तर तुम्ही 1907 ते लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर आणखी काय सांगायचं आहे याच्यामध्ये बघा की आणखी एक पॉईंट आपण लक्षात घेऊ. ची स्थापना जी झाली होती मित्रांनो, ती लक्षात घ्या, ती झाली होती 1906 मध्ये. कधी झाली होती मुस्लिम लीगची स्थापना, 1906 मध्ये. ठीक आहे. तर गव्हर्नर मिंटो जो होता, गव्हर्नर जनरल आगा खान यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ मिंटो यांना भेटलं होतं आणि त्याच्यानंतरच लक्षात घ्या 1906 मध्ये मुस्लिम लीगची स्थापना झालेली होती. बघा भरपूर सारे प्रश्न तुम्ही काढत असाल मित्रांनो. मोर्लो मिंटो कायदा कधीचा विचारला, तर उत्तर असलं पाहिजे 1909. बस वन लाईनर पाठ ठेवा. ठीक आहे. मोर्लो मिंटो कायदा कधीचा, सुधारणा कायदा 1909चा. मॉन्टेगू चेम्सफोर्ड म्हटला ते 1919चा, पाठ ठेवता. मॉन्टेगू चेम्सफोर्ड 1919चा. आता ॲनी बेझंटवर मला प्रश्न विचारला होता की याच दरम्यान लोकमान्य टिळकांनी प्रतियोगी सहकारिता काय केली होती, स्थापन केली होती. येऊ शकते, प्रतियोगी सहकारिता कोणी स्थापन केली होती, लोकमान्य टिळकांनी स्थापन केली होती. आताच बोललो मी, मोर्लो मिंटो कायदा 1909चा, तर मॉन्टेगू चेम्सफोर्ड कायदा होता हा 1919चा. डायरेक्ट पाठ ठेवा मित्रांनो. ओके, बाकी तुम्ही सध्या नाही केलं तरी चालेल. ठीक आहे. आणि याच्यावर एक लेख लिहिला होता टिळकांनी, हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे. जर तुम्हाला विचारलं की कोणत्या कायद्याच्या बाबतीत त्यांनी उद्गार काढले होते लोकमान्य टिळकांनी की हे स्वराज्यही नाही म्हणे आणि हा त्याचा पायाही नाही म्हणे, तर तो होता 1919चा मॉन्टेगू चेम्सफोर्ड कायदा. ओके, सो पाठ ठेवा मित्रांनो. तर हे असे प्रश्न आहे. भारत सेवक समाजाची स्थापना कोण केली, गोपाळ कृष्ण गोखले. हा प्रश्न मला आला 1905चा. त्यानंतर राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन मुंबई, व्यमेशचंद्र बॅनर्जी. गीता रहस्य ग्रंथ कोणी लिहिला, आताच बघितलं, मंडालेच्या तुरुंगात लोकमान्य टिळकांनी लिहिलेला होता. न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ जे आहे मित्रांनो, न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ कोणाचे वृत्तपत्र आहे असा जर प्रश्न आला तर उत्तर डायरेक्ट करा ॲनी बेझंट. ठीक आहे.
न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ हे पुस्तकं कोणाचे आहे? ॲनी बेझंट यांच्या आहे. ठीक आहे. ॲनी बेझंट कोणत्या देशातून आलेल्या होत्या? आयर्लंडमधून आलेल्या होत्या आणि त्यांनी भारतात होम रूल चळवळ सुरू केली होती लोकमान्य टिळक यांच्यासोबत. ओके, सो हा एक पॉईंट आहे. लोकमान्य टिळकांनी म्हटलं होतं स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. लोकमान्य टिळक यांनी असं म्हटलेलं होतं. ठीक आहे. हा एक पॉईंट तुम्हाला इथे काय करायचा आहे? लक्षात ठेवायचा आहे मित्रांनो. ओके, तर आपण आताच बघितलं मित्रांनो की लखनौ करार 1916. आता बघा लखनौ करार जो झाला होता याच्यामध्ये काय झालेलं होतं, जे जहाल मवाड फूट पडली होती. आताच बघितलं 1907 मध्ये सुरत इथं ते इथं एकत्र झाले होते. ठीक आहे. लखनौ करार आहे तो, लक्षात घ्या, लखनौ. ठीक आहे. सो लखनौ करार झाला होता 1916 मध्ये आणि इथं जहाल मवाल काय आले होते? एकत्र आलेले होते. ठीक आहे. बाकी होम रूल चळवळबद्दल आताच सांगितलं तुम्हाला मी. ठीक आहे. त्यानंतर पुढं काय महत्त्वाचं आहे बघा की मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड यांनी मॉन्टेग्यू घोषणा जी केली होती ती कोणत्या वर्षी केली होती? ती केली होती 1917. म्हणजे जी ऑगस्ट घोषणा होती ती कोणत्या वर्षाची होती? ती 1917ची होती. आणि लक्षात मित्रांनो, एक दोन शेवटचे चार्ट आहे ते तुम्हाला सांगून देतो. ब्राह्मो समाजाची स्थापना राजाराम मोहन रॉय यांनी केली. आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली होती. प्रार्थना समाज आपण आताच बघितला, आत्माराम पांडुरंग तर्खडकर यांनी या समाजाची स्थापना केली होती. सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले. शेतकऱ्याचा आसूड, गुलामगिरी, ठीक आहे, ब्राह्मणांचे कसब, सार्वजनिक सत्यधर्म हे ग्रंथ पण बघितले. हरिजन सेवक संघ विचारला तर महात्मा गांधी लक्षात ठेवा. त्यानंतर सेवा सदन आपण आताच बघितलं, रमाबाई रानडे, त्यानंतर बेहरामजी मलवारी यांनी स्थापन केला होता मुंबईला. त्यानंतर बघा धर्मसभा राधाकांत देव यांनी स्थापन केली होती. त्यानंतर वहाबी चळवळ म्हटलं तर सैद वलीउल्लाह आणि सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट कोणा स्थापन केली होती? इरोदे व्ही रामास्वामी पेरियार. त्यानंतर दुसरा चार्ट बघा, मी सगळे चार्ट तुमच्यासाठी इथं काढून ठेवलेले आहे महत्त्वाचे. सतीबंदी कायदा 1829 लक्षात ठेवा, लॉर्ड विल्यम बेंटिंग. इंडियन स्लेव्हरी कायदा 1843, हा पाठ नाही ठेवला तरी चालेल. याच्यामध्ये हा एक पाठ ठेवा, विधवा पुनर्विवाह कायदा कधीचा? 1856, लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये झालेला होता. तर एक लक्षात ठेवा, 1870 स्त्री भ्रूण हत्या प्रतिबंध, 1872 हा महत्त्वाचा आहे स्पेशल मॅरेज ॲक्ट. आणि बालविवाह विरोधी कायदा कधी झाला होता? इंग्रजांच्या काळात, तर 1929 हा एक लक्षात. मध्ये एक थोडासा हा पॉईंट लक्षात घ्या मित्रांनो की तुम्हाला येऊ शकते की 1957 मध्ये बलवंतराव मेहता समितीच्या शिफारसीनुसार काय करण्यात आली होती? आपल्या इथं त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था निर्माण करण्यात आली होती. जर तुम्हाला विचारलं की त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था निर्माण 1957 मध्ये कोणत्या समितीच्या अध्यक्षतेखाली? बलवंतराव मेहता समिती. ओके, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत. हा एक पॉईंट लक्षात ठेवा. त्यानंतर आणखी काय लक्षात ठेवा, पेपरमध्ये काय येऊ शकते तुम्हाला? पेपरमध्ये एक चिपको आंदोलन विचारू शकते मित्रांनो. चिपको आंदोलनाची सुरुवात अमृता देवी यांनी केली होती. आणि बघा, सुंदरलाल बहुगुणा यांच्या नेतृत्वाखाली 1973 मध्ये झाडाला आलिंगन देणे या संबंधित हे चिपको आंदोलन होतं. तर हा एक पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा, यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर नर्मदा बचाव आंदोलन जर तुम्हाला पेपरमध्ये विचारलं, लक्षात घ्या, नर्मदा आंदोलन जर तुम्हाला पेपरमध्ये विचारलं की कोण केलेलं होतं, तर बघा मेधा पाटकर ह्या नर्मदा आंदोलनासंबंधित आहे, नर्मदा बचाव आंदोलनासंबंधित आहे. आणि जवाहरलाल नेहरू यांनी धरणांना आधुनिक भारताची मंदिरे असं म्हटलं होतं. हा एक पॉईंट तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. तर आता हे जे सरदार सरोवर आहे, ठीक आहे, हे नर्मदा नदीवर आहे. हा पॉईंट तुम्हाला पाठ ठेवायचा आहे. जर विचारलं की सरदार सरोवर कोणत्या नदीवर आहे, तर ते आहे मित्रांनो नर्मदा नदीवर. आणि नंतर एक जीके मध्ये काय लक्षात ठेवा, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना 2009, नाव 2009 मध्ये देण्यात आलं होतं, परंतु राष्ट्रीय रोजगार हमी योजना ही 2006 सुरू झाली होती आणि महात्मा गांधी यांचं नाव हे 2009 मध्ये देण्यात आलं होतं. हा पॉईंट लक्षात घ्या. प्रधानमंत्री कुशल विकास योजना 2015ची आहे आणि स्टार्टअप इंडिया जे आपल्या इथं सुरू झालं होतं इनिशिएटिव्ह, हा कधीचा? 2016चा आहे. एखादा ऑनलाईनर पॉईंट विचारला जाऊ शकतो, तर ते क्लिअर करून ठेवा. आणखी काय लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, यावरती प्रश्न येऊ शकतो मित्रांनो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि वृत्तपत्रे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1920 मध्ये मूकनायक स्थापन केलं होतं. तर सुरुवातीला मूकनायक काय होतं? पाक्षिक होतं. 1927 मध्ये त्यांनी बहिष्कृत भारत, लक्षात असू द्या, हे पत्र सुरू केलेलं होतं. आणि त्याचप्रमाणे जनता आणि प्रबुद्ध भारत हे त्यांनी वृत्तपत्रे पण सुरू केलेली होती. सो हा एक पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे मित्रांनो. ओके, मूकनायक म्हटलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेलं हे पाक्षिक आहे. त्यानंतर आणखी काय लक्षात ठेवा, हा एक पॉईंट येऊ शकतो तुम्हाला की लिओनार्दो दा विंची यांनी एक प्रसिद्ध चित्र काढलं होतं, मोनालिसा. त्याचबरोबर त्यांनी द लास्ट सपर नावाचं सुद्धा चित्र काढलेलं होतं. सो हा एक पॉईंट लक्षात घ्यायचा आहे तुम्हाला. ओके, सो मित्रांनो, या पद्धतीने हे सर्व महत्त्वाचे पॉईंट्स होते, तर हे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे. आणि शेवटचा एक पॉईंट बघा, काय म्हटलेलं आहे की तुम्ही वास्को द गामा नाव ऐकलं असेल की वास्को द गामा 1498 मध्ये, लक्षात घ्या, 1498 मध्ये
भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदरावर येऊन पोहोचले होते. कोणत्या बंदरावर? कालिकत बंदरावर, जे की सध्या केरळमध्ये आहे. तर मित्रांनो, या पद्धतीनं हे होते जीकेचे पॉईंट्स. आता तुम्ही मला सांगा हे लेक्चर कसं वाटलं आणि हे सिरीज कंटिन्यू करू का ते पण मला सांगा. आणि जाता जाता आपल्या व्हिडिओला एक लाईक करा. पेपरसाठी ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.